हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMSचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे आणि चॉईस फिलिंग ही देखील सुरू झालेली आहे. तर चॉईस फिलिंग ही 3/12/2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे. तर सर्वांनी 5 ते 4 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? कॅटेगरी वाईज किती सीट्स राहिलेले आहेत BMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आणि BHMS प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत. यानंतर BMS प्रायव्हेटचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी आपण ते पाहणार आहोत. ॲज वेल ॲज BHMSचा देखील मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. ओके, यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत? BMSचे 2 प्रायव्हेटचे कॉलेज येणार होते, त्यांचे अपडेट काय आहेत, ते येतील का नाही, आपण ते देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, तर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि कॉलेजची लिस्ट वगैरे तुम्हाला ही कधी भेटेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे, उद्या मी 10 नंतर तुम्हाला अवेलेबल आहे. तर तुम्ही मला कॉल करून जी काय तुमची क्युरी वगैरे असेल ती ऑन कॉलवरती डिस्कस करू शकतात. लक्षात, कारण की माझ्याकडचे सर्व विद्यार्थी लागलेले आहेत, तर काही विद्यार्थी राहिलेले आहेत, ते सकाळी मी 5 ते 10च्या दरम्यान कंप्लीट करून टाकेल सकाळी. यानंतर 10च्या नंतर तुमच्यासाठी सर्वांसाठी फ्री टाइम असेल, तर तुम्ही 100% कॉल करून डिस्कस करू शकतात. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाइज, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMSचं सीट मॅट्रिक्स आलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत आपण ते पाहणार आहोत. लक्षात, यानंतर चॉईस फिलिंग देखील सुरू झालेली आहे बरं का. यानंतर BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे BMS प्रायव्हेटचा आणि BHMS प्रायव्हेटचा. यानंतर चॉईस फिलिंग कशी करायची आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे. ओव्हरऑल सर्व इन्फॉर्मेशन आपण थोडक्यात पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. लक्षात, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाइज, पहिला टॉपिक काय आहे? BMS गव्हर्नमेंट सीट मॅट्रिक्स आणि 4थ्या राऊंडचा कट ऑफ काय आला होता हे तुम्हाला मी सांगणार आहे BMS गव्हर्नमेंटसाठी. कारण की BMS गव्हर्नमेंटचा व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही, त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करून टाकतो. ओके, सो गाइज, यामध्ये पहा, अगोदर सीट मॅट्रिक्स मध्ये सीट्स पहा. सो गाइज, ओपन साठी 4 जागा आहेत मुलांच्या, मुलींच्या 2 जागा आहेत. PWD साठी 2 जागा आहेत आणि AACCC सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील काउन्सिलिंगच्या जागा राहिलेल्या आहेत, त्या देखील या ठिकाणी 3 जागा आलेल्या आहेत. आणि 4थ्या राऊंडचा कट ऑफ ओपनचा 443 एवढा आला होता. ओके, यानंतर SC कॅटेगरी मुलांसाठी 8 जागा आहेत, मुलींसाठी 1 जागा आहे आणि कट ऑफ आहे ना 379 आला होता गव्हर्नमेंट BMSचा. ओके, यानंतर ST कॅटेगरी मुलांसाठी 4 जागा आहेत, मुलींसाठी 6 जागा आहेत आणि PWD साठी 2 जागा आहेत, STच्या मुलांचा आणि मुलींसाठी बोथ. आणि या ठिकाणी 305 मार्काला सीट भेटली होती BMS गव्हर्नमेंटची. ओके, यानंतर VJ कॅटेगरीला एकही सीट नाहीये, तर 439 एवढा कट ऑफ आला होता. ओके, यानंतर NT1 मुलांसाठी 1 जागा आहे, मुलीसाठी सीट नाहीये, तर 411 एवढा कट ऑफ आला होता BMS गव्हर्नमेंटसाठी. यानंतर NT2 मुलांसाठी 3 जागा आहेत, मुलींसाठी 1 जागा आहे, 435 एवढा कट ऑफ आला होता 4थ्या राऊंडला. ओके, यानंतर NT3 मुलांसाठी 1 जागा आहे, मुलींसाठी 1 जागा आहे, या ठिकाणी मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ लागला नव्हता. लक्षात, यानंतर OBC/SBC 6 जागा आहेत मुलांसाठी, 5 जागा आहेत मुलींसाठी आणि या ठिकाणी PWD साठी AACCC साठी देखील 5 जागा आहेत. म्हणजेच या ठिकाणी 431 एवढा कट ऑफ आला होता 4थ्या राऊंडचा स्टेट कोट्यामध्ये. ओके, यानंतर SCBC कॅटेगरी मुलांसाठी 1 जागा आहे, मुलांसाठी 3 जागा आहेत, मुलींसाठी 1 जागा शिल्लक आहे, तर 4थ्या राऊंडचा 432 एवढा कट ऑफ आला होता. ओके, यानंतर EWS कॅटेगरी 2 जागा मुलांसाठी येतात, 2 जागा मुलींसाठी येतात, 418 मार्कावरती कॉलेज अलॉट झालं होतं. लक्षात, आता आपण काय डिस्कस केलेलं आहे? BMS गव्हर्नमेंटसाठी स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज आपण ते पाहिलेलं आहे आणि 4थ्या राऊंडचा कट ऑफ आपण शेअर केलेला आहे. ओके, सो गाइज, यानंतर पहा, टोटली सीट्स आहेत ना 22 कॉलेजेसमध्ये 64 आहेत. ओके, यामधल्या PWDच्या 9 जागा आहेत आणि AACCC ला साधारणतः 3 ते 5 म्हणजे साधारणतः 8 ते 9 जागा देण्यात आलेल्या आहेत. लक्षात, समजलं तुम्हाला? यानंतरचा टॉपिक आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट. तो कोणता टॉपिक आहे? BMS प्रायव्हेट सीट मॅट्रिक्स अँड स्टे वॅकन्सी राऊंड 1 एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ 2025 साठी काय येऊ शकतो आपण ते डिस्कस करणार आहोत स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. ओके, सो गाइज, यामध्ये पहा, अगोदर सीट मॅट्रिक्स सांगेल तुम्हाला आणि नंतर एक्सपेक्टेड कट ऑफ लगेच. ओके, सो गाइज, यामध्ये पहा, ओपन साठी 130 जागा आहेत मुलांच्या आणि मुलींसाठी 64 जागा आहेत आणि 15% ऑल इंडिया कोट्यासाठी 24 जागा शिल्लक आहेत. लक्षात, किती? 24 जागा.
तर सो गाइज ओपन साठी 279 एवढा विद्यार्थी लागू शकतो. ओके. यानंतर एससी कॅटेगरी 22 जागा आहेत मुलांसाठी, 9 जागा आहेत मुलींसाठी आणि 15% ऑल इंडिया कॅटेगरीसाठी 2 जागा दिलेल्या आहेत. तर 278 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो एससी कॅटेगरीसाठी. ओके. मुलगा असेल मुलगी असेल काय माहित नाही कोणता लागू शकतो. ओके. यानंतर एसटी कॅटेगरी 15 जागा आहेत मुलांसाठी आणि 2 जागा आहेत मुलींसाठी. तर 232 एवढा कट ऑफ राहू शकतो या स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला बीएमएस प्रायव्हेटचा. ओके. यानंतर विजे कॅटेगरी 3 जागा आहेत मुलांसाठी, 2 जागा आहेत मुलींसाठी. 284 पर्यंत कट ऑफ राहू शकतो विजेचा. ओके. यानंतर NT1 4 जागा आहेत मुलांसाठी, 2 जागा आहेत मुलींसाठी. 283 पर्यंत कट ऑफ राहू शकतो. यानंतर NT2 3 जागा आहेत मुलांसाठी, 3 जागा आहेत मुलींसाठी. तर 285 पर्यंत कट ऑफ हा राहू शकतो. ओके. यानंतर NT3 2 जागा आहेत मुलांसाठी, मुलींसाठी एकही सीट नाहीये. तर या ठिकाणी 285 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. ओके. यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी 22 जागा आहेत मुलांसाठी, 5 जागा आहेत मुलींसाठी. 275 प्लस याचा कट ऑफ राहू शकतो. किती? 275 प्लस. ओके. यानंतर एसीबीसी 19 जागा आहेत मुलांसाठी, 5 जागा आहेत मुलींसाठी आणि ऑल इंडिया कोटेसाठी 1 जागा देण्यात आलेली आहे. तर 275 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो एसीबीसीच्या विद्यार्थ्यांचा. ओके. या ठिकाणी ईडब्ल्यूएस ला सीट नसते, सो या ठिकाणी ईडब्ल्यूएस मेन्शन केलेलं नाहीये. लक्षात. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, बीएमएस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी सीट मॅट्रिक्स मध्ये कॅटेगरी वाईज किती जागा आलेल्या आहेत आपण ते पाहिलेलं आहे आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे कॅटेगरी वाईज ते देखील मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. लक्षात समजलं. यानंतर सो गाइज टोटली सीट्स किती आहेत 123 कॉलेजेसमध्ये साधारणतः 504 जागा राहिलेल्या आहेत बीएमएस प्रायव्हेट साठी. ओके. तर यामधल्या आयक्यूच्या जागा किती आहेत 163. सो मेरिट बेस वरती किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार 341. ओके. 341 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार मेरिट बेस वरती आणि 163 विद्यार्थी आयक्यूने टाकू शकतात तुमच्या हिशोबाने. 6-7 लाख तुमचं जेवढं बजेट असेल तेवढं. आणि ज्या विद्यार्थ्यांना आयक्यूचे ऑप्शन टाकायचे आहेत आणि त्यांना आयक्यूची लिस्ट तिसऱ्या म्हणजे आयक्यूच्या तिप्पट फीसनुसार फीस स्ट्रक्चर पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की मला मेसेज करा. मी तुम्हाला आयक्यूची लिस्ट पर्सनली शेअर करेल. पब्लिकली मी ग्रुपमध्ये शेअर करणार नाहीये. ओके. सो गाइज यानंतरचा पुढचा टॉपिक आहे बीएचएमएस प्रायव्हेट सीट मॅट्रिक्स काय आहे आपण ते पाहणार आहोत आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 चा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत बीएचएमएस साठी. लक्षात. सो गाइज पहिल्यांदा पहा ओपन साठी 103 जागा आहेत. ओपन साठी 3 जागा 103 जागा आहेत मुलांच्या, मुलींसाठी 28 जागा आहेत आणि ऑल इंडिया कोट्यासाठी 13 जागा आहेत. बीएचएमएस बद्दल डिस्कस करत आहे मी प्रायव्हेट. ओके. सो गाइज यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ 195 पर्यंत येऊ शकतो ओपन कॅटेगरीसाठी. ओके. यानंतर एससी कॅटेगरी 9 जागा आहेत मुलांसाठी, 3 जागा आहेत मुलींसाठी. तर 198 एवढा कट ऑफ राहू शकतो एससी साठी. ओके. यानंतर एसटी कॅटेगरी 15 जागा आहेत मुलांसाठी, 5 जागा आहेत मुलींसाठी. तर एक्सपेक्टेड 145 148 कट ऑफ राहू शकतो. ओके. यानंतर विजे कॅटेगरी मुलांसाठी एकही जागा नाही, मुलीसाठी 1 जागा आहे. तर 204 मार्काला कट ऑफ येऊ शकतो. ओके. यानंतर NT1 2 जागा आहेत मुलांसाठी, 1 जागा आहे मुलींसाठी. 223 किती 223 एक्सपेक्टेड कट ऑफ येऊ शकतो. यानंतर NT2 2 जागा आहेत मुलांसाठी, 1 जागा आहे मुलींसाठी. 217 हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो बीएचएमएस प्रायव्हेटचा. ओके. यानंतर NT3 2 जागा आहेत मुलांसाठी, 1 जागा आहे मुलींसाठी. तर 216 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. ओके. यानंतर ओबीसी 15 जागा आहेत मुलांसाठी, 7 जागा आहेत मुलींसाठी. तर 192 जागा 192 एवढा कट ऑफ येऊ शकतो. ओके. यानंतर एसीबीसी 14 जागा आहेत मुलांसाठी, 2 जागा आहेत मुलींसाठी. तर 180 एवढा कट ऑफ येऊ शकतो एसीबीसी कॅटेगरीसाठी. लक्षात. तर आता आपण काय डिस्कस केलेलं आहे बीएचएमएस प्रायव्हेट च सीट मॅट्रिक्स मध्ये किती कॅटेगरी वाईज सीट्स राहिलेल्या आहेत आपण ते पाहिलेलं आहे. यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला बीएचएमएस प्रायव्हेटचा आपण ते देखील डिस्कस केलेलं आहे. ओके. सो गाइज यामध्ये पहा सो टोटली सीट्स 54 कॉलेजेसमध्ये 380 जागा राहिलेल्या आहेत. 54 कॉलेजेसमध्ये 380 जागा राहिलेल्या आहेत. पण या ठिकाणी आयक्यूच्या जागा 156 आहेत. सो मेरिट बेसवरती सीट्स किती राहिल्या 224. तर 224 विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतील आणि 156 विद्यार्थी आयक्यू बेसवरती लागतील. आयक्यूच्या जागा इकडे तिकडे ट्रान्सफर होत नसतात. लक्षात समजा तुम्हाला. यानंतर काही नोट्स आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला क्लिअर करतो. ओके. सो गाइज पहिली नोट पहा चॉईस फिलिंग ही तुमच्या कॅटेगरी मधूनच करायची आहे. ओके. चॉईस फिलिंग कधीही तुमच्या कॅटेगरी मधूनच करायची आहे. जे सीईटी सेलचं सॉफ्टवेअर असतं ना पहिल्यांदा तुमची
कॅरी करतं, यानंतर ते ऑटोमॅटिक ओपन मधून कन्वर्ट करतं. त्याच्यामुळेच तुम्ही आपलं सिलेक्शन लिस्ट पाहिली असेल, त्यामध्ये ओपनची सीट देखील कॅटेगरीचा विद्यार्थी घेऊ शकतो. त्यामुळे चॉईस फिलिंग ही तुमच्या कॅटेगरी मधूनच करायची आहे, भले तुमच्या कॅटेगरीला सीट्स नसतील तरी. काय म्हणतोय, सीट्स नसतील तरी कॉलेजला, तरी तुम्ही चॉईस फिलिंग तुमच्या कॅटेगरी मधूनच करायची आहे. ओके, यानंतर पुढची नोट पहा गाईज. मी कॉलेजची लिस्ट 2 टाईपची तयार केलेली आहे. सो एक आहे 123 ची प्रायव्हेटची BMS ची, गव्हर्नमेंटची तर तुम्हाला शेअर करेलच. तर तुम्हाला लिस्ट कशी टाकायची आहे आणि त्यामध्ये 33-88 कॉलेज हे ऍड करायचे आहे. मी कॉलेजची लिस्ट कशी केलेली आहे, 14 कॉलेजेसमध्ये सीट्स नाही आहेत, ते एक लिस्ट आहे आणि एक संपूर्ण लिस्ट आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना एक ॲडवाइस आहे की नोटीसमध्ये आपली जी नोटीस आलेली आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की काहीही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सर्व चॉईस फिलिंग करायची आहे, भले त्या कॉलेजला एकही जागा नसेल. 123 तुम्हाला BMS प्रायव्हेटचे टाकायचे आहेत, 22 तुम्हाला गव्हर्नमेंटचे टाकायचे आहेत आणि BHMSचं एक गव्हर्नमेंटचं कॉलेज आणि 54 आपले प्रायव्हेटचे कॉलेज टाकायचे आहेत. म्हणजे इन शॉर्ट सर्वच कॉलेज तुम्हाला टाकायचे आहेत. मी 4ही याद्या तुम्हाला मी शेअर करेल ग्रुपमध्ये. ओके, यानंतर पुढचं आहे पहा नोट. बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज येणार होतं, ते पेंडिंग आहे. 160 जागा या पेंडिंग आहेत, त्या येतील का नाही हे कन्फर्मेशन नाही आणखी, कारण की स्टे वॅकन्सी राऊंड 2 देखील दिलेला आहे. तर स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला देखील येऊ शकतं, नाहीतर 3 तारखेला एक साधारणतः जसं धरती आयुर्वेदिक कॉलेज आलं होतं तसंच ते कॉलेज येऊ शकतं. त्यामुळे आहे ना, शक्यतो तुम्ही 12 ते 1 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करू नका, केली तर लॉक करू नका. लक्षात समजलं, हे कॉलेज ऍड झाले तर मी तुम्हाला सांगेलच. ओके, यानंतर पुढचं आहे अदर स्टेटची चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे. MP, तमिळनाडू, कर्नाटका, भोपाळ या ठिकाणी तुम्ही BMS साठी प्रयत्न करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना 275च्या खाली स्कोर आहे असे विद्यार्थी बरं का, ते तिकडचा विचार आता करू शकतात. कारण की CET सेलनं जर 4था राऊंड कंडक्ट केला नसता तर 100% मी तुम्हाला अगोदरपासून जो कट ऑफ होता तो तुमचा आला असता 100%. कारण की एक साधारणतः 1800 जागा शिल्लक होत्या, काही 1800 जागा शिल्लक होत्या. यामध्ये CET सेलने घोळ केला, 4था राऊंड कंडक्ट केला आणि 3ऱ्या राऊंडच्या विद्यार्थ्यांना देखील इलिजिबल केलं. त्यामुळे यामध्ये माझी काही चूक नाही बरं का, मी बरोबरच तुम्हाला थांबवलं होतं, पण CET सेलनं 4था राऊंड कंडक्ट केलेला आहे. ओके, तर प्लीज गाईज तुम्ही नक्की BMS साठी दुसऱ्या राज्याचा विचार करावा. ओके, लक्षात. यानंतर सगळ्यात शेवटचं गाईज, मी उद्या 3/12/2025 सकाळी 10च्या नंतर तुम्हाला फ्री आहे. तर तुम्ही मला कॉल करून जे काय तुम्हाला क्युरीज वगैरे असेल, काय डिस्कस करायचं असेल चॉईस फिलिंग बद्दल, तर तुम्ही नक्की विचारू शकता. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल, तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. इन केस जर काही आणखी विचारायचं असेल तर कमेंटमध्ये बिंदास विचारा, कमेंटमध्ये देखील तुम्हाला वेळ भेटल्या मी आन्सर करेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.